राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठल ते आवडी म्हणून विठ्ठल ते आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल हे आवडी विठ्ठल
धन्य हरी भक्त जन्मले जा वंशी 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 सकळ कुळाशी तारी येले सकळ कुळाशी तारी येले हाताती वाट स्वर्गीचे पूर्वज हाताती वाट स्वर्गीचे पूर्वज हाताती वाट स्वर्गीचे पूर्वज हाताती वाट स्वर्गीचे पूर्वज शिवावा कोणी भक्तराज शिवावा कोणी भक्तराज शिवावा कोणी भक्तराज यमाची यातना चुकविल नरक यमाची यातना चुकविल नरक यातना चुकविल नरक यमाची यातना चुकविल नरक शिवावा ऐसा कोणी एक शिवावा ऐसा कोणी एक शिवावा ऐसा कोणी एक म्हणे पितृ आशीर्वाद दे तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे म्हणे पितृ आशीर्वाद देती म्हणे पितृ आशीर्वाद दे सदा त्यांचे कल्याण इच्छिते सदा त्यांचे कल्याण इच्छिते सदा त्यांचे हाताती वाट स्वर्गीचे पूर्वज हाताती वाट स्वर्गीचे पूर्वज ओम शिवावा कोणी भक्तराज ओम शिवावा कोणी भक्तराज ओम शिवावा कोणी भक्तराज विठोबार ठोपार कुमाय कुमार कुमार ठोपार कुमाय कुमार कुमार ठोपार जय कुमार कुमार जय कुमार कुमार हेलो धन्य हरि भक्त जन्मले जावो धन्य हरि भक्त जन्मले जावो
धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशे तारिले पाहता तिवाच स्वर्गीचे पूर्वज, वंशी भावायचा भक्तराज. यमाची यातना चुकविल नरक, वंशी भावायचा कोणी एक, पाहता तिवाच स्वर्गीचे पूर्वज, वंशी भावायचा भक्तराज. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, पाहता तिवाच स्वर्गीचे पूर्वज, वंशी भावायचा भक्तराज. विठ्ठल हरिभक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारिले पाहता तिवाच स्वर्गीचे पूर्वज, वंशी बाबा कोणी आहे भक्तराज. परम पुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन काना गोपिका चित्तहरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदैव धवलासं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग सदुगा अतुले धबलधाम हिम शैलंबद्यः धनुजवानुकृशानुज्ञानी नामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वनरनामधीशं रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चोमितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुख्यश्च वेदांत शास्त्रार्थ नितीं. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं दयांचे केली स्मरण, होय सगळे विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता. कायमा जीवानी मानेल संतासे, रंधव चित्ताशी अबोलिया, मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारिले पाहता तिवाचे स्वर्गीचे पूर्वज वंशी बाबाईचा भक्तराज प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा प्रासंगिक अभंग आहे। या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसाहा परिहार देणं उचित ठरेल। श्री क्षेत्र निराळे फत्तेपूर संत महापुरुषांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाछत्राखाली वसलेली पावनमय भूमी। या पवित्र भूमीमध्ये आम्ही आज आपण किम निमित्ताने एकत्र आलात, सर्वांना स्रोत आहेत, ज्ञात आहे। तरीही सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते। या न्यायाने आज या ठिकाणी सर्वांच्या सुपरिचित असलेले आणि आज नसलेले वैकुंठवासी हरिभक्त परायण गंगाधर रंगनाथराव जाधव बाबांना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहे। प्रथम पुण्यस्मरण संवत्सरिक वर्ष किंवा वर्ष श्राद्ध ज्यांनी नियोजन केलेले त्यांच्या पत्याचा पश्चात असलेला त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भागीरथी लीलाबाई गंगाधर जाधव, त्यांचे सुपुत्र आहेत सन्माननीय शिवाजीराजे गंगाधर जाधव, बाळासाहेब गंगाधर जाधव, त्यांच्या कन्या आहेत अलका जिजाराम साबळे, द्रुपदा सुधाकर बनकर, सुनीता वाळू साबळे, सिंधुबाई खंडू सोनवणे, सरला ज्ञानेश्वर कांदळकर आणि 2 सुना आहेत सुरेखा शिवाजीराजे जाधव आणि उमा बाळासाहेब जाधव आणि नातू पण तो मोठा परिवार आहे। विठाला ज्यांच्या माध्यमातून दर्शनाचा योग आला, यापूर्वी बरेच दिवस झाले, आता त्याला बहुत दिवसा फेरा आला या नगरा। या वेळेला ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, माझे परमार्थातील परम मित्र गेले 25-30 वर्षापासून आमचे नितांत प्रेम करणारे हरिभक्त परायण वाघ सर, तसं त्यांनी ठरवलेले पुढल्याही शिक्षकाकडे 10 वर्ष आलं का पहिला फोन मलाच राहतो आणि त्यांची सगळी शिक्षक मित्र आहेत। अर्थात राजांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे। आणि यापूर्वी जो योग आला तर आमचे हरिभक्त परायण किसन नाना असेल, आव्हाड गुरुजी होते नाही का, आव्हाड सरांना पहिला फेट आपण आपल्याच गावात बांधला होता नाना, बरोबर ना? हां, आव्हाड सर होते। आणि त्याचं मधुकर महाराज असेल आणि याच भूमीतील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण रेखाताई असेल पुढे कार्यक्रमाला अर्थात। आणि त्या निमित्ताने आलेला हा येण्याचं योग आज ज्यांचं इथं लाभलेलं मला सहकार्य आहेत, तर आज महाराष्ट्रातील जी काही यादी आहेत गायनाचार्यांची सुप्रसिद्ध, त्यातमध्ये ज्यांचं नाव आहे आमचे हरिभक्त परायण प्रकाश महाराज नायकवाडे, तसं आज त्यांना सुट्टी नव्हती पण 3 महिन्यापासून बांधून ठेवल्यामुळं नावेला चाला, बरोबर आहे सर? आणि त्यांना साथ करण्यासाठी हरिभक्त परायण गोपाल महाराज आहेत, हरिभक्त परायण नाना आहेत, आता लई दिवसात माऊली ज्ञानेश्वर माऊली आहेत, आमचे संतोषदादा स्वप्नार आहेत, सर आहेत, आता त्यानंतर मृदुंगाचार्य हनुमान महाराज आहेत,
सानप महाराज विनेकरी फार आमच्याकडे बी येतात ते. हां, आणि उपस्थित भजनी मंडळ निराळे फत्तेपूर आणि आमचे सुखदेव बाबा चौकदार आहेत. आणि जे सावता अतिशय सुंदर सिस्टीम आहेत. आणि यूट्यूब हे सोशल मीडिया तुम्हालाही धन्यवाद देतो. आपणही माझ्यासमोर सर्व ईश्वर तुल्य स्तोत्रवर्ग प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती त्या नियमाप्रमाणे तुम्ही माझ्यासमोर आहात. अगदी तुमच्या दिलेल्या वेळेत आणि विषयाच्या अनुसंधाने बोलण्याचा प्रयत्न करीन. विठाला सर्वप्रथम आजच्या दिवसाचं महत्व प्रथम तर वर्णन करतो. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यामध्ये खूप मोठं अंतर आहे. भारतीय संस्कृती वृक्षालाही देव मानते. भारतीय संस्कृती नदीलाही देव मानते. भारतीय संस्कृती दगडालाही देव मानते. भारतीय संस्कृती दिव्यालाही देव मानते. का मानते तर समाजामध्ये दोन वर्ग आहे. एक आहे कृतज्ञ, एक आहे कृतज्ञ. केलेले उपकार जाणतो त्याचं नाव आहे कृतज्ञ आणि केलेले उपकार विसरतो त्याचं नाव आहे कृतज्ञ. मग आमची संस्कृती उपकार जाणणारे आहेत म्हणून ज्यांचे आमच्यावरती उपकार आहेत त्यांची वर्षातून एकदा तरी पूजा आठवण केली जाते. विठाला बघा आज कोणती अमावस्या आहे? हा गचेरीची आहे की हा शब्द त्यांनी त्यांच्या सोयीनं लावून घेतलेला आहे. हा शब्द नाही. आज आहे दीप अमावस्या. आज कोणती अमावस्या आहेत? दीप अमावस्या. कारण त्या दीपाचा नामचा जन्माला आल्यापासून तर 13व्या पर्यंत संबंध आहे दिव्याचा नामचा. म्हणून ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. बघा जेव्हा बालक जन्माला आल्यानंतर आमचा मातृवर्ग पाची पुसतात ना, पाची पुसतात ना, त्याला ज्ञानोबराय सटवीची रात्र म्हणतात. त्याला ज्ञानोबराय काय म्हणतात? आणि त्या दिवशी त्या पाचीवरती आमच्या नावाने दिवा लावला जातो. आणि ती माऊली ती इतकी काळजी घेते देवा तो दिवा विजू देत नाही. मी नाही ज्ञानोबरायांचं मध्ये संशोधन ज्ञानोबरायचं. आता ज्ञानोबरांनी काय काय संशोधन केले ज्ञानोबरांनाच माहिती. का सटवीचे राती अन्न विसंबीजे वाती. सटवीची रात्र आहे तिथून दिवा लागतो. आता मध्ये बरेच दिवे लावले आपण, आता मधले नाही सांगत. बरेच दिवे लावले मध्ये. आणि मेल्यानंतर सुद्धा 13व्याच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून त्याच्या नावाने दिवा चलावा लागतो. विठाला दिवा करतो काय तर अंधकार नष्ट करून आयुष्यभर आम्हाला प्रकाश देतो. ऐका तसं दिवा ही ज्ञानाचंही प्रतीक आहे. तो ज्ञान देऊन अज्ञान आमचं नष्ट करतो. अर्थात त्या दिव्याची सुद्धा आज आमची संस्कृती पूजा करते. म्हणून आज दीप अमावस्या. विठाला आता पुढे येणारा सण नागपंचमी. कारण नाग हा शेतकऱ्याचा काय आहे? मित्र आहे. मालाची नासडी करणाऱ्या उपद्रव देणाऱ्या प्राण्यांपासून सर्प आपल्या पिकाचं काय करतो? संरक्षण करतो. म्हणून वर्षातून आम्ही एक दिवस त्या नागदेवतेची सुद्धा पूजा करतो. एक दिवस संक्षिप्त. पुढे आला पोळा जो बैल शेतकऱ्याला आयुष्यभर वर्षभर शेतामध्ये काम करताना मदत करतो. आमची संस्कृती त्या बैलाचेही उपकार मानते आणि त्या बैलाची सुद्धा एक दिवस पूजा करते. आता पाहिजे मग जाऊ का अजून? बस झालं इतकं. विठाला जसं आम्ही वर्षातून त्यांची आठवण करतो तसं ज्या माय बापाने आम्हाला जन्माला घातलं, बोटाला धरलं, संस्कार दिले आणि आमच्या हिताचा मार्ग शोधून आम्हाला उंच पदावरती ज्या माय बापाने बसवलं त्यांचंही स्मरण करत तो आजचा दिवस आहे. विठाला म्हणून मुलाचं इति कर्तव्य काय मला बस इतका मुद्दा बोलायचा आहे. आणि अभंगाच्या फक्त आपण शेवटच्या टोकाशी बोलणारे 3 चरण राहून द्यायचे. नानात लक्षात राहू.
पुत्र शब्दाची व्याख्या काय? संपत्तीला वारस, ही कल्पना डोक्यातून काढून टाका. पू नामक नरकातून जो पितरांना तारतो त्याचं नाव आहे पुत्र. मग आपले 3 पितर आहेत. पितर किती आहेत? 3. उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. आता हे आपल्या आपल्या कर्माला अनुसरून त्याच्या गतीला गेलेले आहेत. पण मुद्दा असा आहे, या तिन्ही पितरांना आपल्याकडून अपेक्षा आहे किमान यांनी वर्षातून एकदा तरी आमची आठवण केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. पण तुम्ही मला स्मरण केल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? तर स्मरणामध्ये खूप सामर्थ्य आहे, स्मरणामध्ये खूप ताकद आहे. हा शोध पहिला संतांनी लावलेला आहे. आणि तुमचाही अनुभव सर सांगतो मी. बघा, तर एखाद्या व्यक्तीची तुम्ही मनापासून जर स्मरण केलं, आठवण केली, मोबाईल काढला बर का, आणि त्याला फोन लावणारे, तर त्याच वेळेला त्याची बेल वाजते कधी कधी. बघा, असं घडतं की नाही? कारण का? ही अंतरातली हाक आहे. ह्या कोणती? अंतरातली. तर स्मरणामध्ये खूप ताकद आहे. एक थोडा निसर्गाचा चमत्कार आपल्याकडे ठेवतो. 4 खाणी अंड, जारस, स्वेदज आणि उद्भिज. त्यापैकी अंडज जी खान आहेत ना, पहिला अंड्याचा जन्म, अंड्याला ऊब दिल्यानंतर पिल्लाचा जन्म, म्हणून त्याला द्विज म्हटलेला आहे. त्याचा 2दा जन्म होतो. पण अंड्याला ऊब मिळाल्याशिवाय अंड्यातून पिल्लाचा जन्म होत नाही. पण मासा सुद्धा पाण्यामध्ये अंडच देतो. बरं, माशाला पाण्यात सर घर नाही, ते अंड पाण्याच्या प्रवाहामध्ये दूरवरती वाहत जातं, कुठेतरी एखाद्या फांदीला किनाऱ्याला लटकतं. मग त्याला ऊब कशी मिळते? तर हा निसर्गाचा चमत्कार आहे. तो मासा त्या अंड्याचं फक्त स्मरण करतो, आणि त्या स्मरणामध्ये इतकी ताकद आहे महाराज, त्या ऊब मिळते आणि पिल्लाला, अंड्यातून पिल्लाचा जन्म होतो. अंड जिथं असेल तिथं मासा स्मरण करतो. इथं करकोच्या नावाचा पक्षी आला निराळे फत्तेपूरला, त्याची पिल्ला आहे समुद्राच्या किनारे. पण पिल्लांना जर भूक लागली तर पिल्ल फक्त आईचं स्मरण करतात. ती याला कळतं, हा इकडं ओरडतो, पिल्लाची भूक तिकडं बघते. विठाला हो, म्हणून स्मरणात किती ताकद आहे. तर 1-2 प्रमाणाने म्हणून आता हे झालं निसर्गाच्या बाबतीत. पण देवाच्या स्मरणात ताकद आहे, साधूच्या स्मरणात ताकद आहे, आणि पितरांच्या स्मरणात ताकद आहे. विठाला जीवाच्या पाठीमाग लागलेली सगळ्यात मोठी व्याधी असेल ती जन्म आणि मरण. जन्मायचं आणि मरायचं, हा रोग जर नष्ट करायचा असेल तर त्याला उपाय फक्त देवाचं स्मरण नाथमहाराज म्हणतात. आणि त्या स्मरणाने हा मोठा रोग नष्ट होतो. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. वासुदेव स्मरणे तुटते जन्म मरण व्याधी. अहम कोम सोम या सांगे उपाधी. सोम या साई उपाधी. राम कृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा. 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 ही स्मरणातली ताकद आहे. आता साधूच्या स्मरणातली ताकद एकच प्रमाण घेऊ, पुढे बोलू. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. संसाराची शांती झाली माझ्या. संसाराची शांती झाली माझ्या. स्मरणा निवृत्ती संसाराची शांती झाली माझ्या. संसाराची शांती
पुत्रात विश्रांत व्हायचं असेल तर निवृत्तीनाथांचं स्मरण सांगितलं. चला म्हणून पितरांचंही स्मरण आहे. तर आज आहे प्रथम पुण्य स्मरण, त्यांचं स्मरण आहे. आणि मग हा पुत्राचा धर्म आहे. मग पहिला पुत्राचा धर्म काय? आपल्या गैरवर्तनामुळे, चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या बोलण्यामुळे समाजामध्ये माय पित्याला खाली मान घालून चालण्याची वेळ मुला मुलीने आई वडिलांवरती येऊ देऊ नये. हा पहिला मुलाचा धर्म आहे. मग करावं तरी काय? तर महाराज म्हटले मुलाने करावं काय? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. हो शांती रूपी नव्हे कोणाचा बाईल, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी कोणाचा वाईट, पहिला धर्म वाढवी महत्व वडिलांचे. दुसरा धर्म सकल तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोन गिजे. आई वडिलांच्या सेवेकरिता स्वतःचं शरीर ओवाळून टाकावं, हा दुसरा मुलाचा धर्म आहे. आणि आता तिसरा धर्म काय? अंतकाळ जवळ आला, कितीही महत्वाचं कार्य असू द्या ते मुलाने बाजूला ठेवावं आणि अंतकाळ समयी तो आई वडिलांच्या जवळ पाहिजे. कारण नाथ महाराजांनी हा विशेष पर्व काळ मुलासाठी सांगितलेला आहे. पुरुषाशी पर्व काळ जन्मता जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. ही धर्माची वेळ आहे, पवित्र वेळ आहे. त्याने सर्व कार्य बाजूला ठेवून अंतकाळ समय काय असलं पाहिजे? जवळ असलं पाहिजे. मग आता मुलाचा धर्म काय? अंतकाळ जवळ आला. मग अंतकाळ जवळ आला ही लक्षणं कळतात. तसे प्रत्येक व्यक्तीला काल मृत्यूचे लक्षण बरेच अगोदर कळतात. ऐकून तर ठेवा. आंघोळ करताना छातीवरती कितीही पाणी टाकलं आणि छाती जर कोरडी राहिली, पाणी पांगायला लागलं, त्याने समजून घ्यावं आयुष्य राहिलं 1 वर्ष. रात्री उत्तरेला ध्रुव तारा दिसतो. जर उत्तरेचा ध्रुव जवळच्या माणसाला दिसतोय आणि आपल्याला दिसत नाही, आयुष्य राहिलं 9 महिने. बोलताना कानाचे चापे हलू लागले, आयुष्य राहिलं 6 महिने. सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा डोळे उघडतो, एका वस्तूच्या 2 वस्तू दिसू लागल्या. एका लाईटाचे 2 लाईट, हिरवे पिवळे लाल जांभळे पट्टे, इंद्रधनुष्य सप्तरंग. आयुष्य राहिलं 3 महिने. कदाचित एखाद्याला दिवसा चांदण्या दिसल्या, आयुष्य राहिलं 1 महिना. एखाद्याला असं स्वप्न पडलं, आपली मुलं आपल्याला स्वप्नामध्ये तेलाने आंघोळ घालताय, आयुष्य राहिलं 15 दिवस. काळे कपडे घालून रेड्यावरती बसून कोणीतरी दक्षिण दिशेकडनं आमच्या घराकडे येतोय, आयुष्य राहिलं 12 दिवस. तिथून पुढे ज्ञानोबरायांचा अभंग बघा. ज्ञानोबराय म्हणतात, कानामध्ये बोटं घाला, 2 छिद्रे बंद करा, 1 चिंचीन आवाज येतो. त्याला अनुहात दोन्ही म्हटलेला आहे. तसं योग प्रक्रियेतले हे काही नाद सांगितले नाना. त्यापैकी साधक जेव्हा साधना करत एकांतात जातो सर, त्यावेळी या नादाचा अनुभव येतो. कधी कधी घंटानाद, घुंगरू नाद, त्याच्यानंतर टाळाचा नाद येतो. अलग लक्षामध्ये हे नाद येत असतात. विण्याचा स्वर, तो नाद, म्हणजे अशी ते 9-10 नाद आहेत. म्हणून तर आम्ही एक प्रमाण नेहमी म्हणतो बघा, त्याला अन्न ध्वनी वाटलेला आहे. अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळोगा. त्याला अनुवाद ध्वनी म्हटलेले. अनुवात ध्वनी वाहे सकळ पिंडी किंवा निरंजन माला.
जपत हे दिन रात. किंवा तो सतत जपत चालता असतो, त्याला अनुवाद दोन्ही म्हटलेले आहे. कानामध्ये बोट घाला, बाजूला जा, तो नाद बघा, नाही ऐकायला मिळाला. आयुष्य राहिलं 9 दिवस, कानी बोट घालता नाद जे पावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. आपल्या भुवईचे केस बघा, आपल्याच भुवईचे केस आपल्याला नाही दिसले. आयुष्य राहिलं 7 दिवस. डोळा लावा, वरती बोट ठेवा, थोडं दाबा, लाल आणि गोल टिंब दिसतो, नाही दिसला. आयुष्य राहिलं 5 दिवस. वरती श्वास चालू झाला, आयुष्य राहिलं 2 दिवस. आणि ज्या दिवशी आपल्या नाकाचा सेंडा आपल्याला दिसणार नाही, तो आपला शेवटचा दिवस. आता लक्ष झालं बघा, आता ओळख उजनी करेन ना आपण. विठाला विठाला मागच्या वर्षी भेट घेतली तशी आताच भेट झाली ना. विठाला विठाला वाढदिवस असेल 1-2 दिवसात. विठाला विठाला लक्ष द्या, ऐका. नासागरीचे आग्रह नदी सता नैनी तेची दिदी म्हणा रामकृष्ण. ज्ञान देव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण बेगी पहा. ते लक्षण कळाले आता बेसावध राहू नका. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, 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 जागा रे भाईनो जागा. जागा लक्षणं कळाली ना, मृत्यू निश्चित आहे ना, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू येणार आहे, मृत्यू थांबू शकत नाही, मृत्यू चुकू शकत नाही. मग आपल्या हातात काय आहे, मृत्यू चांगला कसा होईल मग तो कर. ही लक्षणं कळाली, आता बेसावध राहू नका. मग काय करा, तर काळ सारावा चिंतने रेखामार दगडी राहू नको. मृत्यूची लक्षणं कळाली का सर्वप्रथम माणसाने काय करावं, निर्वैर व्हावं. काय व्हावं, निर्वैर. मरण्याच्या अगोदर माऊली कुणासोबतही वैर ठेवू नये. अरे वैर ठेवून मरू नये. बोलत नसतं तर बळच बोला, काय फरक पडत नाही. बळच त्याच्या घरीचा काय फरक पडतो त्याला. वैर संप, मरण्याच्या अगोदर वैर. 2 नंबर, कुणाच्याही रुपया कर्जात राहू नका. कर्ज ठेवून मरू नका आणि पाप घेऊन मरू नका. आणि मग काय करा, तुम्ही म्हणाला आता वेळ तर कमी राहिली तरी 1 तासावर लाखाची अंगारायाशी भाग्यदशा कैशी.
आणि अजून वेळ गेलेली नाही. जवारी काळा से दुरी ठेला तर तो हरिगुण गाई ऐक बैला मनी भाव धरून यावला न वंचे त्याला चुकू नको. अर्थात वेळ अजून गेली नाही, वेळ आपल्याकडे भरपूर आहे, म्हणून मरणाची तयारी करा. मग त्या वेळेला मग मुलाने काय करावं? ही लक्षणं जेव्हा उमटली, आई असो किंवा आता इथं 6 गुण सांगितले, फक्त ते 6 गुणाचाच विचार करायचा आहे आपल्याला. 6 गुण. पहिलं आहे आतुरित काली कर्म, दुसरं आहे अवरोधी कर्म, त्यानंतर प्रेतावर संस्कार, पित्रांवरती संस्कार, आणि मार्ग सांगितले 2, एक देव मार्ग आणि एक यम मार्ग. विठाला मग काय करायचं? तर पहिला मुद्दा असा आहे, ऐका, पहिला मुद्दा असा आहे, मृत्यूचे लक्षण कळाली ना आता, तर मुलाने आई वडील यांचं प्रेत गादी पलंगावरती ठेवू नये. माणसाचा मृत्यू गादी पलंगावरती होऊ नये. जर गादी पलंगावरती मृत्यू झाला तरी शास्त्राने त्याला अगती सांगितलेली आहे. मग याची अगती होऊ नये म्हणून नंतरचे कर्म सांगितलेले सगळं बरं का नाना, याची अगती होऊ नये म्हणून. आता गती किती आहेत? तर गती 4-5 आहेत. पहिली आहे क्रममुक्ती, श्रीमद भागवत देत आहे. दुसरी परमगती, जगद्गुरु तुकोबराय सांगताय. तिसरी आहे सद्गती, चौथी आहे ऊर्ध्वगती, आणि 5वी आहे अधोगती. फक्त एका वाक्यात, प्राण वरती जातो ती ऊर्ध्वगती, आणि प्राण विरुद्ध दिशेने जातो ती अधोगती. म्हणून लक्ष द्या, प्राण नाकातून जातो, प्राण तोंडातून जातो, प्राण डोळ्यातून जातो, प्राण कानातून सुद्धा जातो. आणि हे लक्ष नाही अगोदर कळतात. ज्याचा प्राण कानातून जाणार असेल त्याची पहिली कानाचे चापे पडतात. ज्याचा प्राण नाकातून जाणार असेल त्याच्या नाकाचा शेंडा बघतो. ज्याचा प्राण डोळ्यातून जातो त्याची नजर ताट होते. ज्याचा प्राण तोंडातून जातो त्याचा उलटा श्वास चालू होतो. ही ऊर्ध्व गती आहे. पण पापी माणसाचा प्राण हा विरुद्ध दिशेने जातो. पापी माणसाचा मरताने कोठा फुटतो. पापी मनुष्य मरताना कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जन करतो. आणि पापी माणसाला मरताना कप नावाचा वात होतो. तो वात बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण आयुष्यभर केलेली पाप अंतकाळच्या वेळेला सर्व कंठामध्ये येतात आणि तो वात बाहेर जाऊ देत नाही. मग तुम्ही म्हणाला असं कसं? आता बराच आपला गैरसमज आज डोक्यातून काढून टाका. आपण काही नीच कर्म, पाप कर्म जर करत असेल आणि आपण आपली हुशारी दाखवत असेल की आम्ही लय हुशारी, लय चतुरे, आम्ही जे काही करतो ते कोणाला कळू देत नाही. पण तुम्हाला ही माहिती नाही की जेव्हा जन्माला आलात तेव्हा ब्रह्मदेवाची मुलं, त्यांचं नाव आहे श्रवण कुमार. काय नाव आहेत? श्रवण कुमार. आणि श्रवण कुमार किती आहेत? हे आहे 12. श्रवण कुमार किती आहेत? 12. म्हणून 13वेला आपण 13 पितर जेव घालतो ना. हा बाबा, ते 13 पितर नाहीये, ते 12 श्रवण कुमार आहे. ते 12 श्रवण कुमारांना जेवण द्यावं लागतं. ते 12 श्रवण कुमार आणि 13वा विष्णू आहे. अलग लक्ष, 13 पात्र आहे. मग त्या 12 श्रवण कुमारांपैकी एक श्रवण कुमार सतत आपल्या बरोबर लक्ष ठेवायला असतो. त्याच्या जन्माला आल्यापासून तो डाव्या बाजूला बॉडीगार्ड म्हणून उभाच राहतो. मग तुम्ही जे जे कर्म कराल ते त्या कर्माचा संच करतो. आणि ते कर्म कुठं ठेवतो माहितीये का? तुम्ही आता मेडिकलचा विषय तुम्ही बघून घ्या. या बाजूला छातीच्या आत पोकळ जागा आहे, रिकामी जागा आहे. मग आयुष्यभर केलेले नीच कर्म, वाईट कर्म, पाप ती या बाजूला, डाव्या बाजूला साचून ठेवतो. आणि मृत्यूच्या वेळेला जेव्हा कप होतो तेव्हा ते सगळं पाप कंठात येतं आणि याचा वाद बाहेर जात नाही. म्हणून याचा घसा वाजतो. विठाला. आणि मग त्यावेळेला यम राजा म्हणतो जा आणि आपले गिऱ्हाईक घेऊन या. आता इथं अनेकांना शंका आहे, बाबा तुम्ही यम सांगताय पण यम कोणी बघितले का? बरं, ज्यांनी बघितले ते सांगायला आले का? ते आलेच नाही. मानायचे कसं? मग बोल नका. मग मानायचं कसं? ते याचं एकच उत्तर आहे, फक्त ज्ञानोबरायावरती विश्वास. आणि ज्ञानोबराय अंधश्रद्धा नाही आहे. तुम्ही लक्षामध्ये घ्या, कारण ज्ञानोबराय आमचे शास्त्रज्ञ आहे. सर एक विषय बोलू का? ज्ञानोबरायांनी तुमच्या शास्त्रज्ञांचे शोध मोडीत काढले. विठाला. त्यापैकी दादा मी एक शोध सांगतो, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मला एक सांगा, झाडाचं तुटलेलं फळ खाली काय येतं? बोला बोला, काय अडचणी काय? आपण एवढे काय घाबरत? बोल. गुरुत्वाकर्षण. हा शोध कोणी लावला?
न्यूटनने लावला, बरोबर आहे, ठीक आहे, मान्य आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात गुरुत्वाकर्षणच नाहीये. आता पुढे काय? ज्ञानोबरायांचा शोध त्याच्या पुढे. ज्ञानोबरायमध्ये गुरुत्वाकर्षण नाही, मग तत्वाचं तत्वाशी आकर्षण आहे. ज्ञानोबराय काय म्हटले? तत्वाचं. आता लक्षात आणून द्यावं लागेल तुमच्या. मला सांगा, फळ पडलं तर खाली येतं, बरोबर, पण जेव्हा आम्ही अगरबत्ती पेटवतो तो धूर खाली नाही, धूर वरती जातो. धूर कुठं जातो? वरती. काय जातो? बरं, दिवा लावला आम्ही, ज्योत वरती जाते, ज्योत खाली नाही येत. पाणी कुठेही सोडा, पाणी वर नाही थांबत, पाणी जिरत आहे. याचं कारण काय? ते 5 तत्व आहे: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणजे 5 तत्व असल्या कारणाने जेव्हा अगरबत्ती पेटवतो तो कार्बन डायऑक्साईड आहे, तो काय? वायू आहे. आणि वायू तत्व वरती आहे, म्हणून गुरुत्वाकर्षण नाही. वायू तत्वाचं वायू तत्वाशी आकर्षण होतं, म्हणून दूर वरती जातो. अग्नि तत्व वरती आहे, पाणी तत्व खाली आहे, म्हणून किती वरती पाणी सोडतं खाली येतं. ज्ञानोबराय म्हटले गुरुत्वाकर्षण नाही, हे तत्वाचं तत्वाशी आकर्षण आहे. विठाला म्हणून ऐका, ज्ञानोबरायांनी यम सांगितले, मग मान्य करावं लागेल. यम आहेत, हो आहे यम. मग जेव्हा इकडं आयुष्य थोडं असतं महाराज, त्यावेळेला यम राजा म्हणतो जा आणि आपले गिरेक घेऊन या. यम सांगे दूता तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुला लोक ते तुका शोधून आणावा. जा मृत्यू लोकांमध्ये आणि आपले गिरेक शोधून आण. मग पहिलं यमाचं गिरेक घालती तुळसी माळा, घालती तुळसी माळा, घालती तुळसी माळा, गोपी चंदन लाविती टिळा, शरण नारी गती गोमाळा, त्याचा टाळा हाणावे. घालती तुळसी माळा, गोपी चंदन लाविती टिळा, शरण नारी गती गोमाळा, त्याचा टाळा हाणावे. आधी मोठी फक्त एकच सांगते, जे न घालती तुळशी माळा, गोपी चंदन न लावी ती टिळा, शरण नरिघती गोपाळा, तया चांडाळा धरून हाणावे ने आणावे, धरून आणावे आणि आणून घाला नरक कुठे टाका नरकात. मग पापी माणसाला न्यायला यम येतात. यम आल्यानं तुम्हाला त्या यम आहेत, खात्री करा ना, थोडे लवकर जा. बरेच म्हातारे म्हणतात सर खात्री करा, खरंच करा खात्री. बरेच म्हातारे म्हणते ते 2 आले बघा, उभे राहिले बघा, मला ओढताय, मला खेचताय. बरं, त्याला दिसत सरण, आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय? तर आपलं शरीर आहे पृथ्वी प्रधान, देवतांचं शरीर आहे अग्नी प्रधान, आणि यमाचं शरीर आहे वायू प्रधान. मरणाऱ्याला दिव्य दृष्टी असते म्हणून त्याला यम दिसतात. यम आला का पहिला फासा टाकतो. जशी एखादी वस्तू बांधताना आम्ही खात्री करतो तसा यम पहिली खात्री करतो, आणि जेव्हा यम खात्री करतो तेव्हा जीव गुचकी देतो. मग आम्ही म्हणतो गुचकीवर आला गड्या, आता फोन फिरवायला काही अडचण नाही. आपल्याला 4 दे, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, आणि 4 द्यायचे, 4 बंद ऐका. आणि मरताना प्रत्येकाला 4 बंद तोडायचे आहे. एक बंद तुटणं किती दुःख आहे, भयान दुःख आहे. अंगावरती केस किती 3.5 कोटी, आणि 3.5 कोटी विंचू एका वेळेला चावल्यानंतर जितकं दुःख होईल तितकं दुःख मरताना शरीराचा एक बंद तुटताना आहे. मग सांगा राजा, त्या दुःखातून कोण सोडवेल? बाप सोडवील, आई सोडवील, नात मारतो बाबा कोणीच नाही रे.
नाही नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे हे कोणाचे कोणी हे कधी कळेल आपल्याला कळो येईल अंतकाळी मग मित्र उपयोगाचा आहे का नाही हो मैत्र केला मावळी कामा नाही अंतकाळी आधी गिरे राम नाम सामावर्या उत्तम जन हे सुखाचे घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी नाही यायचं हे एकट्याला येणे एकले हो जाणे ही सेवटी एकले हो जाणे ही सेवटी आये ते राहण्याची नाही कल्पकोटी ते राहण्याची नाही कल्पकोटी दुर्योधन ते नाचले लक्ष कोटी दुर्योधन ते नाचले लक्ष कोटी मनोनी आलिया सावलाचे भेटी हो मनोनी आलिया सावलाचे भेटी आता घाला भोताच्या पायावर आता घाला भोताच्या पायावर आता घाला भोताच्या पायावर आता घाला भोताच्या पायावर त्याच्या पायावर त्याच्या पायावर अंतिम निर्णय इतकाच आहे येणे एकटे जाणे हे एकटे मग त्यावेळेला आयुष्य संपल्याबरोबर यम राजा प्राण काढतो नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा मग आता हे झालं आतुरित काली कर्म आता इथून पुढे हस्ती वेचण्यापर्यंत हे अवरोधी कर्म आहे हस्ती वेचण्यापर्यंत मग आता त्याच्यात एक दोन मुद्दा सांगतो तर सगळं तर काही नाही सांगते ना सर ऐका आयुष्य संपल्याबरोबर जीवराज यमराजा जीवदशा घेतो आणि 1.25 घंट्याच्या आत यमाच्या सभेत नेतो जाण्यासाठी 1.25 घंटे आणि येण्यासाठी 2.25 घंटे हा 3.5 घंट्याचा प्रवास त्याला धर्मशास्त्रामध्ये गोचर आणि अगोचर मार्ग म्हटलेला आहे म्हणून आपल्या धर्मामध्ये प्राण गेल्यापासून किमान 3.5 घंटे प्रेतावरती अंत्यसंस्कार करू नये 2 नंबर सूर्यास्तानंतर प्रेतावर अंत्यसंस्कार करू नये नाना कारण असं म्हणतात सूर्यास्तानंतर स्वर्गाचे दरवाजे बंद होतात आणि नरकाचे दरवाजे उघडतात मग रात्री अंत्यसंस्कार करू नये रात्रीचे अंत्यसंस्कार हे किन्नरांवरती होतात रात्रीचे अंत्यसंस्कार हे निशाचारावरती होतात आपल्यावर होत नाही म्हणून रात्रीचे अंत्यसंस्कार करू नये आता त्या अंत्यसंस्कारामध्ये खूप मोठा विषय आता फक्त एकच मुद्दा सांगतो का पितरांना जी अपेक्षित आहे ते मग पितरांना असं वाटतं की आमच्या मुलानं
आमच्या उद्धारासाठी आता मृत्यूनंतर काहीतरी करावं, तर मग पहिला क्रम मुलांनी काय करावं, तर आई वडिलांच्या हस्ती या गंगेत विसर्जित कराव्या. कुठं कराव्या? गंगेत. पण अलीकडे काय झालं, जरा माफी मागून बोलू का, आता बरेच सर असतील इथे, पैशाने मोठे असाल, पदाने मोठे असाल, शिक्षणात मोठे असाल, परिवारात मोठे असाल, पण वाक्य लक्षात असू द्या, जातीपेक्षा आणि धर्मापेक्षा कोणीच मोठा होत नसतो. म्हणजे जातीत जन्माला आलात त्या जातीची आचारसंहिता आहे, आणि ती आचारसंहिता ज्या जातीत जन्म घेतला त्या मुलासाठी बंधनकारक आहे. विठाला नाही जर ती आचारसंहिता पाळली तर तुकोबराय म्हणतात त्या मुलाचा त्या भूमीला भार होतो. त्याचे होय भूमी भार हस्ती गंगेत गेली पाहिजे. सर असं वेगळं घडतंय. आता अशी घटना एखादी घडली का 2-4 स्वतःला सुशिक्षित समजणारे तिथे येतात आणि त्या लोकांना समजून सांगतात, हे बघा म्हटले ही हस्ती आणि रक्षा जर तुम्ही गंगेत टाकली तर गंगेचं प्रदूषण होईल. बरोबर आहे, प्रदूषण होईल. मग एक काम करा, घरासमोर खड्डा खोदा, हस्ती आणि रक्षा खड्ड्यात टाका आणि त्यावरती काय लावा, झाड लावा. ही धर्माच्या विरुद्ध कल्पना आहे. कारण आपण पुरोगामी विचाराचे आहोत असं ते सांगतात. समजून घ्या. कारण हस्ती, मी झाड लावण्याच्या विरोधात नाही, मी म्हणतो 1 नाही 100 लावा, ते पण देशी लावा, प्राणवायू देणारे लावा, पण हस्तीवरच का? आपल्याच धर्माची माणसं आपल्याच धर्माच्या विरोधात आपल्याच धर्माच्या लोकांना धर्म शिकवतात. विठाला आणि इकडे नेम असा आहे, जोपर्यंत हस्ती गंगेत विसर्जित होत नाही तोपर्यंत त्या जीवाचा पुढचा प्रवास सुरुवात होत नाही. लक्षात ठेवा. मग हस्ती कुठे गेली पाहिजे, तर हस्ती गेली पाहिजे काशीला. कोणत्या गंगेत? भागीरथीमध्ये. कारण भगीरथ राजाने भगीरथ प्रयत्न करून गंगा पूर्वजांच्या उद्धारासाठी आणलेली श्रीमद भागवत पहा. आता इतक्या लांब जाणं शक्य नाहीये. मग जवळ भागीरथी कुठं? आळंदीला. जेव्हा आळंदीला आपण त्या घाटावर जातो ना, पहिला भागीरथी घाट आहे. आणि समाधी प्रकरण पाहून घ्या, हे तर भैरवापासून भागीरथी वशे, भागीरथी तिथे आहे. आणि नाही जाणं झालं शक्य तर अगदी जवळ भागीरथी आहे नाशिकला. नाशिकला कुठं? रामकुंडात. वरती नाही, खाली नाही. आणि खात्री करा, मी जे सांगाल त्याचा नंतर विश्वास ठेवा. कारण वरती जे वाहते ती गोदावरी आणि रामकुंडामध्ये 2 प्रवाह, एक भागीरथीचा वाहतो, एक वरुणेचा वाहतो. आणि विशेष म्हणजे एका प्रवाहामध्ये गंधक वाहतं आणि एका प्रवाहामध्ये फॉस्फरस वाहतो. गंधक आणि फॉस्फरस हे पाणी रामकुंडात गरका मारत असतं. म्हणून रामकुंडात हस्ती पडल्या तर 10 तासामध्ये हस्ती पाण्यात विलीन होतात. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्ही म्हणाल नाही करणार, मग खात्री करा. महिन्यात 6 महिन्यात किती पडतात तर महानगरपालिकेला JCP लावून कुठतरी नेऊन टाकावं लागलेच. त्या खालीवर हस्ती दिसतात का? खात्री तर करा. म्हणून हस्ती कुठे गेली पाहिजे? रामकुंडात. हा पहिला 3ऱ्या दिवसाचा नियम आहे. विठाला आणि आता एक बगलातून लोकांनी नियम काढला. कुठून आणला, कोण आणला, कसा आणला मला काही माहिती नाही, पण नियम मात्र चालू झाला. प्रेताची आरती करतात. तुमच्याकडे नसल करत, निराळ्याला करतात. मी मला खानदेश तुम्हाला लांब आहे इकडे जरा असं वाटलं होतं आम्हाला. हा हा आलाच का? बरं ऐका, प्रेताची आरती होत नाही. प्रेताची आरती करू नये आणि प्रेताची आरती कराल तर दोष लागेल.
ज्यांच्या घरी घटना घडली या लोकांना 13 दिवसापर्यंत कुठलंही मंगल कार्य करण्याचा अधिकार नाही. 13 दिवस गंध लावण्याचा अधिकार नाही. 13 दिवस मंदिरात जाण्याचा अधिकार नाही. 13 दिवस चूल पेटवण्याचा अधिकार नाही. म्हणून पाहुणे शेजारी भाऊबंद डब्बे घेऊन येतात. 13 दिवस चूल पेटवायची नाही म्हणून याच्या आंघोळीचं पाणी सुद्धा अंगणात तापवतात. आरती मंगल आहे. अमंगल अवस्थेत आरती आरती कराल तर दोष लागेल. विठाला आरती करत नाही करतात काय. गेलेल्या व्यक्तीचं वास्तव्य 10 दिवस त्याच्या घरासमोर असता आणि त्या व्यक्तीचं स्मरण त्या घरात 10 दिवस व्हावं म्हणून कणकीचा दिवा केला जातो. तो दिवा पेटवला जातो आणि त्या प्रेतावरून ओवाळायचा. जिथं प्राण गेला त्या जागेवर दक्षिणेकडे तोंड करून 10 दिवस ठेवायचा. काक स्पर्श झाला दिवा भिजला तर आत्ता पेटवायचा नाही. तो ओवाळायच्या ऐवजी आरती करायला लागले. आरती होत नाही. आरती करू नये आणि आरती कराल तर दोष लागेल. विठाला मध्ये बरेच औदरिक कर्म. औदरिक कर्मानंतर पुढचा जो विषय आहे प्रेतावर संस्कार त्याचं नाव आहे श्राद्ध. विठाला म्हणून आज आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्ध शब्दाचा अर्थ काय तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? किती मोठा मंडप दिला, कोण कीर्तनकार आणला, किती समाज जमावला, किती पक्वान्न बनवले, यापेक्षा ही क्रिया करताना किती श्रद्धेने केली त्या क्रियेच्या श्रद्धेला महत्व आहे. परमार्थामध्ये श्रद्धेला फळे आणि व्यवहारामध्ये क्रियेला फळे. व्यवहारात क्रिया कराल तेव्हा फळे आणि परमार्थात श्रद्धा ठेवाल तेव्हा फळे. म्हणून तर श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध. त्याचं बऱ्याच वेळा घडतं महाराज. बाप मुकला ताकाला लाडू घातले लोकाला. बाप को जिंदे बाप को रोटी न देयो मरे बाद पस्तायो. किंवा साधा म्हणे बाप मुकला ताकाला लाडू घातले लोकाला. विठाला अरे जिवंत म्हणे आई वडिलांना वेळेवर जेवण दिलं नाही. जिवंतपणी सेवा आणि मृत्यूनंतर श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध. मग श्राद्ध केलं पाहिजे का? हो केलंच पाहिजे. का केलं पाहिजे तर पहिलं कारण जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या जीवाची प्रेत योनीतून सुट्टी होत नाही. मग तुम्ही म्हणा प्रेत योनी असते का? घेऊ खात्री करून जमलं तर जमलं. सर भगिनी आल्यात आपल्या सगळ्या इथं. ताई मी तुम्हाला एक विचारतो, बहिणी सुनांपैकी किंवा आईंना आजींना विचारतो का तुम्ही दोन्ही भाऊ पण असाल त्यामध्ये. मला सांगा आजोबा या 8-4 दिवसात परिवारात कुणाच्या स्वप्नात आले होते का? सांगता येईल कोणाला? काही जेवण मागितलं का? चहा काय बोलले? पण स्वप्नात आले विठाला 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 विठाला.
चालेल पाठी मागे विचार त्यांना बी शक्यतो जेवण मागितलं असं नंतर खात्री करून घ्या विठाला कारण काय तर त्या प्रेत योनीचा सेवाचा प्रवास आहे आज त्यांच्या त्या योनीतून मुक्तता आहे आणि केलेल्या कर्मानुसार पुढचा जन्म धारण ते करणार आहेत आलं लक्षामध्ये म्हणून आपल्या तिथीची ती पितर स्मरण करून देतात कारण आजच्या दिवशी त्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे विठाला विठाला जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून मुक्ती होत नाही जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही आणि एक मन सगळ्यांना माहिती आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल तुझा बाप जिवंत आहे श्राद्ध करण्याची गरज नाही आणि बाप गेला असेल तर श्राद्ध करावाच एखादा म्हणेल महाराज समजा नाही केलं तर काय होतं महाराज म्हणजे काय होतं त्यांना अपेक्षा आहे तुमच्याकडून ते नाराज होतात काय होतात नाराज मग पितर नाराज एक संतुष्ट आहे ओळखण्याचे 2-4 लक्षणं सांगतो ऐका रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नाही 12 वाजले 1 वाजले झोपच येत नाही समजून घ्यायचं पितर नाराज आहे अर्धी झोप झाली तहान लागते घसा कोरडा पडतो एखादी व्यक्ती मध्यरात्री उठून पाणी पित असेल त्याने समजून घ्यावं माझे पितर तहानलेले आहेत त्यांना पाण्याची गरज आहे जेवणाला बसल्यानंतर ताटामध्ये नेहमी वारंवार केस येतो काहीतरी किडक दिसतं नावडीचे पदार्थ येतात आणि परिवार जेवणाला बसल्यानंतरच घरात वाद होतात ताट सोडून निघून जातो त्याने समजून घ्यावं माझे पितर भुकेलेले आहे बाप लेकाचे प्रश्न उत्तर चालू असतील घरात त्याने समजून घ्यावं पितर माझे नाराज आहे मुला मुलीच्या विवाहाला अडचणी आल्या पितर माझे नाराज आहे काही न करता अपयश येतं पितर माझे नाराज आहे आणि काही न करता आपल्यावर आरोप प्रत्यारोप होतात भावकीत कलह निर्माण झाला पितर आपले नाराज आहे विठाला नाराज झाल्यावर काय होतात पितर अध पतना जाती पितर अध पतना जाती शाप देती अति क्रोधे 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 किंवा त्याचे पितर दात खातात अह कटा त्याचे करीत पितर शाप देतात आहा कटा करते दयाचे पितर वंशी दुराचार पुत्र झाला आमच्या वंशात दुराचारी मुलगा जन्माला आला आणि मग ते शाप देतात बर का म्हणून आजही देवा आपल्यासह बसणारे 90% लोक पितृदोषात किती टक्के मी 1-2% नाही बोललो 90 आणि त्याला कारण लई कारण आहे त्याला आता एकच कारण सांगतो गजाळ पुढे गेलेला आहे ऐका सर मी तुमच्याशी बोलतो तुमचं बोलत नाही फक्त कळण्यासाठी बोलतो मला एक सांगा तुमच्या पंजोबांचं नाव काय भिवाजी त्यांना किती भाऊ होते बरं मी सांगतो 3 होते एक लहानपणी त्याचा अकस्मात मृत्यू झाला तो काय तुम्हाला माहिती नाही पण ज्याचा मृत्यू अकस्मात लहानपणी झाला त्याचं असलेलं इस्टेट वारस हक्काने कोणाकडे आलं दोन्ही पंजोबाकडे आलं ना पंजोबा गेले वारस हक्क कोणाकडे आला आजोबाकडे आला आजोबा गेले वडिलांकडे आला वडील गेले आता ते इस्टेट कोणाकडे आलं तुमच्याकडे आलं बरोबर आहे आलं का नाही मग आता वारस हक्काने नुसतं इस्टेट नाही आहेत तर वारस हक्काने पितरांचे रोग सुद्धा आपल्याकडे येतात रोग वारस हक्काने येतात तुम्ही म्हणाल कसं जर एखाद्याला शुगर झाली
आणि तो हॉस्पिटलला गेला. डॉक्टर पहिले विचारतं यापूर्वी तुमच्या घरात कुणाला होती? तो म्हणे आजोबाला होती. कुणाला होती? मग इस्टेट घेतला ना शुगर फ्री आता त्याच्यावर. विठाला आस्थमा दमा. आता मला टक्कल आवडत का? पण आता इस्टेट घेतल्यामुळे टक्कलही घ्यावं लागत त्यांचं. आलं का लक्षामध्ये? ध्यानामध्ये घ्या. म्हणजे अर्थात आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? पूर्वजांचा आहे. मग त्यांचं रक्त वापरतो, त्यांचं इस्टेट वापरतो. किमान वर्षातून त्यांची एकदा तरी आठवण केली का पाहिजे का नाही? आणि नाही केली ते 3 पिढ्या वाट पाहतात. आणि 3 पिढ्या जर नाही आठवण केली तर 3ऱ्या पिढीवरती त्या कुळामध्ये असं विचित्र जन्माला येतं का अख्खी भावकी करून सगळ्या कुळाला सळो पळो करून ठेवतो. आणि त्याच्या वाट्याला आलेला इस्टेक त्याला तिरपा काप असतो. चौकोनी तुकडा नाही. तिरपा नाला गेला असेल, रोड गेला असेल आणि त्या शेतामध्ये न लावता जुनाट पिंपळाचं झाड असेल. विठाला आला पितृदोष. श्राद्ध नाही केलं तरी पितृदोष येतो. जाऊ दे, एकच वाक्य ऐका. ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. अंडरलाईन करून ठेवा. ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. आजोबांनी सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे लावले. अरे गरिबाचे कष्ट करायचे, काम करायचे पैसे जमा केले. पण ऐका, समाजाचा जमा केलेला पैसा काही अंशी समाजाच्या कामी लावा लागतो, धर्माच्या कामी लावा लागतो, देशाच्या कामी लावा लागतो. आणि काहीच केलं नाही ती संपत्ती 2 पिढ्या सुख देते आणि 3ऱ्या पिढीमध्ये पितृदोष येतो. आणि पितृदोषाचे लक्षण आहे 3री पिढी बर्बाद होणं, दरिद्री येणं, मानहानी, समाजात किंमत नसणं, मुलं मुली वाईट व्यसनाला जाणं, तरुण मुलींचा अपघाती मृत्यू होणं, मुला मुलींचे लग्न वेळेवर न होणं, आंतरजाती विवाह होणं, त्यांना संतती न होणं. झाली संतती आंधळे, पांगळे, लुळे, खुळे, वेडे, मतिमंद, मुख्य, बैरे, कोडं फुटलेले हे मुलं जन्माला येणं. हे नाहीच कळालं त्या माणसाच्या घरासमोर रोज सकाळी 9 ते 10 या दरम्यान कावळा येऊन ओरडणं. हे नाही कळालं. हा उद्वाद. या आयुष्य रेषा तळाशी 2 रेषा फाकल्या आणि डाव्या बाजूला गुन्हाकाराची फुली आली, त्याला अर्ध तुटलेलं मच्छचिन्ह म्हणतात. हे जर आपल्या हातावरती आला तर समजून घ्यावं 3ऱ्या पिढीवरचा पितृदोष. आणि मन तुम्हाला माहिती आज्यानं केलेलं पाप कुणाला भोगावं लागतं? मग हे विठाला मग तुम्ही म्हणा केलं त्यांनी, भोगायची वेळ आली आम्हाला. याला उपाय तुम्हाला जाता जाता उपाय सांगून जातो. जर करता आलं तर करा. त्याला अगदी सोपा उपाय. पितृदोष राहू द्या, काल सर्प राहू द्या, आयुष्याची रेषी तिरप होऊ द्या, हृदयाच्या रेषेला छेद जाऊ द्या, रावचा ओटा उंच होऊ द्या, चंद्राचा खळगा होऊ द्या. प्रकाश महाराज त्याला एकच उपाय, एक प्रभावी मंत्र आहे. आणि त्या मंत्राचा जर तुम्ही जप कराल तर हा पितृदोष त्या मंत्रापुढे शुल्लक आहे, बनायत पळल. आणि तो मंत्र आम्हाला ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये दिला. कृष्ण नाम सर्व दोष हरा.
पितृदोष असा सोपा उपाय ज्ञानोबरांनी सांगितला. काहीच नाही, समोर कोणी भेटलं का फक्त रामकृष्ण हरी म्हणा. आठवलं तर रामकृष्ण हरी म्हणा. ते हाय पाठवण्याच्या ऐवजी रामकृष्ण हरी पाठवा तरी सगळे दोष जातील. विठाला ठीक आहे. वर्ष श्राद्ध कोणी केलं बाय, अर्थात कोणी केलं तरी चालतं. त्याकरता फक्त एकच मुद्दा सांगतो आणि पुढे चालतो, ऐका. कारण खरं नेम असे वडील मुलाने केलं पाहिजे. मोठा मुलगा नाही, लहान मुलगा, मुलगा नसेल तर मानलेला मुलगा, दत्तक मुलगा, कोणीच नाही, मुलीचा मुलगा त्याला दुहित्र म्हटलेला आहे. मुलीच्या मुलाला सुद्धा आईच्या आई वडिलांचं श्राद्धादी कर्म करण्याचा अधिकार आहे. कोण नाही, मित्राला आहे, गावच्या पाटलाला आहे, पण श्राद्ध करावं लागतं. मग आता श्राद्ध सुनेनं केलं तरी चालेल, पत्नीनं केलं चालेल, अर्थात कोणी केलं तरी चालतं. एक प्रसंग फक्त डोळ्यासमोर ठेवतो. कौरव पांडवांचं युद्ध संपलं बरं का, आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये कौरव अधोगतीला गेले. 1 वर्ष परिपूर्ण झालं. भगवान परमात्मा द्वारकेतून निघाले, हस्तिनापूरला आले आणि सांगितलं धर्मराजाला, धर्मा अरे कौरव मेले, यांचं उत्तर कार्य श्राद्धादी कर्म करावं लागेल. त्यावेळेला धर्मराजा म्हटला, देवा अरे तू धर्माची मूर्ती, तुला काही कळतंय का? हे कौरव आमचे वैरी दुश्मन, आम्ही राज्याचे मालक असताना वनवास त्यांच्यामुळे भोगावा लागला आणि मृत्यूनंतर त्यांचं श्राद्धादी कर्म आम्ही करावं. देवाने सांगितले धर्म हा झाला व्यवहार, पण शास्त्र आहे मृत्यूनंतर वैर हे संपत असतं. मृत्यूनंतर वैर संपत असतं. मेले वैर संपलं, तुम्ही त्या कुळात आहात, त्या गोत्रात आहात, तुम्हाला श्राद्धादी कर्म करावं लागेल. बरोबर देवा, ठीक आहे तू म्हणतोय म्हणून ऐका. ही सगळं म्हणजे आता श्राद्धाला जागा शास्त्राने सांगितली, कुठं करावं, कसं करावं. आता अनेक चिंतन आहे. ते गंगेचा किनारा पाहिजे. मग ते गंगेच्या किनारी का, तर अर्थात आज 4 नैवेद्य दिले. बरोबर, तुम्ही नैवेद्य आज एक कुत्र्याला, एक गाईला, एक कावळ्याला आणि एक माशाला विठाला. मग एक पिंड माशाला सोडावा लागतो. त्यासाठी गंगा पाहिजे, नदी पाहिजे, तलाव पाहिजे, सरोवर पाहिजे, विहीर पाहिजे. म्हणून आई साहेब कुंतीसह ही सगळी मंडळी तीर्थावरती गेली. स्वतः वडील पुत्र धर्मराजा पिंडदान करण्यासाठी बसला. पूजा आटोपली. अरे पहिलं पिंड गेलं पंजूराजाला, धृतराष्ट्राला, गांधारीला, विदुर काकाला, कौरवांना, सगळ्यांचे झाले. आणि पूजा झाल्यावर एक पिंड गंगेमध्ये सोडावा लागतो माशासाठी. तो पिंड उचलला आणि तितक्यामध्ये कुंती जवळ आली आणि कुंतीने सांगितले, धर्मा थांब, अजून एक पिंड बाकी आहे. धर्मराजा म्हटलं आई सगळ्यांचे झाले. नाही रे, एक पिंड बाकी. कुणाचा? अरे कर्णाचा. कर्णाचा म्हटल्यानंतर धर्मराजा म्हटलं, आई त्या कर्णाचा आमचा संबंध काय? तो दासीपुत्र आहे, तो राधे आहे, तो वंशाचा नाही, तो गोत्रातला नाही, तो भावकीतला नाही, तो मित्रही नाही, त्याचं पिंडदान मी का करावं? तेव्हा कुंती सांगू लागली, कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे महिला. मंत्रापासून कर्णाची निर्मिती. कर्ण पहिला पांडव. पहिला पांडव म्हटल्यानंतर हातात असलेला पिंड गळाला. ते रोमांचिक झालं. कर्ण म्हणतात, धर्मराजा म्हणतो, आई हे काय सांगताय? यापूर्वी का ना सांगितलं? मला शंका होती माते. मी जेव्हा तुझं दर्शन करायचो आणि कर्णाचे पाय बघायचो, तुझ्या पायाची बोट आणि कर्णाच्या पायाची बोट मला सारखी दिसायची. पण आज गणित कळालं, कर्ण पहिला पांडव आहे. पण ही गोष्ट पोटात ठेवली म्हणून अनर्थ घडला. म्हणून जा, मी स्त्री जातीला शाप देतो, इथून पुढे स्त्रीच्या अंतःकरणात कधीच गुप्त गोष्ट राहणार नाही. आणि कर्णाचं पिंडदान हे धर्मराजाने केलं. विठाला म्हणून श्राद्धादी कर्म करावं लागतं. माझं हे वर्ष श्राद्ध का? तर मृत्यू लोकातून यम लोकात जाण्यासाठी. या बाबा विठाला विठाला विठाला
होण्यासाठी 12 दिवस लागतात. 5.5 महिने चालत नाही, 11.5 महिन्याने वर्ष श्राद्धच करावं लागतं. पण तुम्ही म्हणाल काही गुरुजी देतात 11.5 5.5 का देतात माहितीये का? आता उदाहरणार्थ जाधव परिवाराने राजांनी पितृणातून उत्तीर्ण होण्यासाठी पिंडदान आदी क्रिया केली, गुरुजींनी पूजा केली, दान घेतलं की नाही? या शुद्ध दान आहे. हे दान घेतल्यानंतर त्या गुरुजींना घरी गेल्यावर पहिलं स्नान करावं लागेल, त्यांना जानवं बदलावं लागेल, त्याला किमान 11,000 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा लागेल. तसं हे दान शुचिरभूत होत नाही. जे गुरुजी असे करतात मी त्यांना साष्टांग वंदन करतो, दंडवत करतो. पण नाना काही गुरुजी नुसती पूजा करतात, प्रायचित्त घेत नाही. म्हणून हा पितृदोष त्या ब्राह्मणालाही सोडित नाही. म्हणून बऱ्याच ब्राह्मणांच्या घरी वेडे, मतिमंद, भोळसर, व्यंग आणि तेच पोरं जन्माला आले. 5.5 नाही 11.5 वर्ष श्राद्धच करायचा. जीवाचा प्रवास चालू होतो 13व्या दिवशी, पहिला मुक्काम आहे 17व्या दिवशी. पहिल्या मुक्कामातच फक्त सांगायचं, सेवा संपवायची. विठाला पहिला मुक्काम आहे सोमपूर नावाचं नगर, पुष्पभद्रावती नावाची नदी. त्या नदीच्या काठी वट वृक्षाखाली जीव विश्रांतीला थांबतो. आणि मग मुला कोणी इच्छा करतो की माझ्या मुलांनी आता मला काहीतरी द्यावं, आता काहीतरी द्यावं. म्हणून मुलगा पहिलं पिंडदान, पहिलं मासिक श्राद्ध घालतो. मग तुम्ही म्हणाल मासिक श्राद्ध घातलं, निराळे फत्तेपूरला, आता ती व्यक्ती आहे का नाही, कुठे आहे काय, इथं दिलेलं आता त्याला कसं मिळालं? शंकाच आहे की नाही? इथं दिल्यावर फक्त एकच वाक्यात स्वयंपाक तिकडे चालू आहे सर, तिकडे ना. कारागिराकडनं 4 ग्रॅमची मिरची तिथं चुल्यात पडली, कुठं? तिथं. आणि खोकला कुठं आला? विनेकरी महाराजांना. कारण का? तर अग्नीचा गुणधर्म आहे वस्तूचं पृथक्करण करणे. अग्नी काय करतो? वस्तूचं पृथक्करण. अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म कण या आकाशाच्या पोकळीतून, हवेच्या माध्यमातून ते आपल्या श्वासावाती आतमध्ये गेले, खोकला आला, पडली तिथं, पण पोहोचलं इथं. तसं पितरांचं देवांचं मुख अग्नी आहे. देवांना पित्राला कसे द्यावं लागतं? आता जे पितर जेवलेत ना, त्याला पहिला अग्नी ठेवला, भात टाकला, तूप टाकला का, तर अग्नी हे मुख आहे. पितरांचा मुख काय आहे? अग्नी आहे. 2 नंबर पोटामध्ये कोणता अग्नी? लाकडामध्ये सौम्य आहे, समुद्रामध्ये वडवानाळ आहे, आणि पोटामध्ये अवजाक्षरा अग्नी आहे. आणि अग्नीचे 11 गण आहे, सूर्याचे 21 गण आहे, आणि पितरांचे नित्य 31 गण आहे. ही कुंड आहे, इथं पितर जेवला, ही अवती इथं पडली का ती अणुरेणू पृथक्करण होऊन त्या जीवापर्यंत पोहोचतं. आणि त्याला प्रत्यक्ष शरीर नाही, त्याला सूक्ष्म प्रेतरूप शरीर आहे, ते फक्त वासनेने तृप्त होतं. विठाला अगदी सोपं बोलतो. सरपंच तुम्ही इथं बसते, तुमचा मित्र दिल्लीला आहे, आणि त्याने कॉल केला, ते माझ्याकडे सरपंच पैसे संपवून गेले आणि मला अर्जंट 10,000 रुपये पाहिजे. आता तुम्हाला वाटलं कीर्तनातून कसं उठावं, घरी जाता येईना, गाडी डिक्की खोलता येईना, तुम्ही काढला फक्त मोबाईल. काय काढला? मोबाईल. आणि मोबाईल मधून ज्याला पैसे पाठवले त्याचा नंबर क्लिअर टाकला, आणि 6 सेकंदात निराळे फत्तेपूरवरून पैसे दिल्लीला गेले का नाही? बोला. आता इथं लक्ष द्या. तर यंत्राच्या साह्यानं इथून पैसे दिल्लीला पोहोचतात, तर श्रद्धेने मंत्राच्या साह्यानं इथं दिलेलं त्याला का पोहोचू नये? विठाला हा जो दृष्टांत दिला ना, कोड असाची हवी. आता तुम्ही ज्याला पैसे पाठवले त्यापैकी 1 नंबर सुद्धा चुकू दिला, जर 1 नंबर चुकला असता तर कुठे गेला असते? तसं इथं बी देताना नंबर कोड आहे, नंबर नाही. भरतखंडे, जम्बूद्वीपे, गोदावरे, उत्तर तटे, कलियुगे, प्रथम चरणे, शुद्ध पक्षे, आज चतुर्दशी किंवा अमावस्या. मग तुमचं गोत्र, तुमचा पंजोबा, आजोबा, वडील, आईची आई, आईची वडील, आईचे आजोबा, आईची मामा, मामी, आत्या, पूजा करणारचे सासू सासरे, हा एवढा कोड नंबर द्यावा लागतो. नावं घ्यावा लागतात, तसं मिळत नाही. विठाला नंतर मग
12 दिवसाचा प्रवासी, त्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी जीवदशा दुपारी 12:30 वाजता मुलाच्या दरवाज्यावर होते, म्हणून श्राद्धाचं पितर 12:30च्या आत जेवत नाही, लक्षामध्ये ठेवा. मग आज जी श्राद्ध आहे ना, आज नियम आहेत, ज्यांच्या घरी श्राद्ध आहे त्यांच्यासाठी नेम आहे. आज ज्यांनी आज सडा टाकू नये, रांगोळी घालू नये, हसू नये, रडू नये, विनोदाची गोष्ट करू नये, महिला मंडळीने विहिणीला गजरा लावू नये, आज शाप देऊ नये, भांडण करू नये, कोणाचा द्वेष करू नये आणि कुणाला विनमुख जाऊ देऊ नये. आता ज्या मुलाने पूजा केली ती व्यक्ती, अरे का, ज्या मुलाने पूजा केली ती व्यक्ती आणि पितृस्थानी जी असतील ती व्यक्ती, या दोघांसाठी नेम आहे. काय? श्राद्धाला बनवलेलंच अन्न खायचं आहे, दुसरं अन्न खायचं नाही, आणि यांनी दुपारीच जेवायचं आहे. आता ही वेळ आहे ना पित्रांची. आता बघा तुम्हाला आसपास कावळा येताना दिसेल 2-5 मिनिटात विठाला आज त्या दोघांनी पिंड सोडून कुणाचं दर्शन करायचं नाही, कुणाला हात जोडायचे नाही, कुणाचा सन्मान करायचा नाही. ऐका का? तर पितरांचा अनादर होऊ नये म्हणून. आणि त्यांनी दुपारी आता जेवण केलं, संध्याकाळी दोघांना उपवास आहे, ते एक भुक्त आहे. जिथे पिंडदान केलं ती जागा एकांतात पाहिजे, ती गावरान गायची सेनाने सारवली पाहिजे. इथं सोन्याचे भांडे पाहिजे नाही, सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळाचे, दगडाचे, मातीचे गाडगे चालतात, पण स्टील आणि अल्युमिनियम चालत नाही. ती आहे लोखंड. लोखंड आहे यमाचा हत्यार. लोखंड आलं तरी दोष येतो. लाल गंध चालत नाही, लाल फुल चालत नाही, लाल वस्त्र चालत नाही. दरबारची गाडी मध आवर्जून पाहिजे. आणि मध नसेल तर पितर त्या पिंडाला स्पर्श करत नाही, लक्षामध्ये ठेवा. आणि पिंडदान झाल्यावर काही लोकांनी पिंडदान पाहू नये, रजस्वाल माऊलीने पाहू नये, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीने पाहू नये, तांबडं पातळण्याच्या स्त्रीने पाहू नये, कान तुटलेल्या स्त्रीने पाहू नये, मद्यपान करणाऱ्याने पिंडदान पाहू नये, मद्य विकणाऱ्याने पाहू नये, व्यंग माणसाने पाहू नये, कोंबडीने पाहू नये, डुकराने पाहू नये, कुत्र्याने पाहू नये, कुक्कुट पालनावाल्याने पाहू नये, वर पालनावाल्याने पाहू नये. आणि मग मुलगा दक्षिणेला 5 बोटे आपले, प्रत्येक बोटाचं कार्य वेगळं आहे. याचं कार्य दाखवणे, संकेत, सूचना, निर्देश. हे काय करतं? दात घासतं. कोलगेट जन्माला आल्यापासून हे रजेवर गेले तर कामच नाही राहिलं. हे काय करते? देवाला गंध लावतं. जे कुठंच कामाचं नाही ते जाऊ द्या. आणि हे महत्वाचं काम करतं. वैदिक परंपरेमध्ये लग्न लागल्यानंतर नवरा मुलगा नवऱ्या मुलीची करंगुळी धरतो, अग्नीला साक्षी ठेवतो, 7 फेऱ्या मारतो. आणि 7 फेऱ्या मारत असताना अनोळखी मंडपात अनोळखी मुलीसह 7 जन्माचा संबंध करंगळी जोडते आणि जन्म देणाऱ्या बापाचा संबंध अंगठा तोडतो. म्हणून आज मुलगा शेवटी दक्षिणेला तोंड करतो आणि अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो. सांगतो तो वडिलांना, बाबा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालेले आहे, तुमची आठवण आली नाही, असा दिवस गेला नाही. तुम्ही आमच्यासाठी खूप होतात, खूप काहीतरी केलं, कारण त्याची जाणीव आज आम्हाला आहे. तुमचा रापलेला चेहरा, तोंडावरच्या सुरकुट्या, आंबडीसारखी केस, तुमच्या पायाच्या भेगा, हे बरंच काही सांगून जात आहे. म्हणून बाबा आजही आम्ही तुम्हाला विसरलो नाही हो. आणि तुमची आठवण सतत यावी म्हणून वर्षभर आम्ही तुमचं स्मरण करत होतो. तुमच्या आवडीचे पदार्थ आजही आमच्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून बाबा तुमच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी धर्मशास्त्रानुसार जे कर्म सांगितलं ते मी आज परिपूर्ण केलेले आहेत. आणि तुम्हाला भगवान परमात्मा उत्तरात उत्तर गती देवो यासाठी मी देवाला प्रार्थना करतो. त्यासाठी ज्ञानदान पुण्यादी मी क्रिया केलेल्या आहेत. आणि शेवट मुलगा दक्षिणेला तोंड करतो आणि अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो. आणि इकडं पितर जेवतो, तो पितर तृप्त होतो. आणि पितर तृप्त झाले का ते आपल्या कुळाला वंशाला आशीर्वाद देतात. अभंगाचं शेवटच्या चरण. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे तुका म्हणे
स्वर्गीचे पूर्वाज पूर्वाज ते संतुष्ट होता पितर संतुष्ट झाले का आशीर्वाद देताना ग्रस्ती माणसाच्या जीवनात उन्नती व्हावी असं वाटत असेल तर आपली कुलदेवता आणि पितर सतत संतुष्ट ठेवा विठोबा हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए पितृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही भाऊ 5 बहिणी मातोश्री सुंदर असं नियोजन केलं. आपली लाभलेली सर्वांची उपस्थिती सर्वांनी शांततेत श्रवण केलं. अर्थात सर्वांना धन्यवाद देतो. भजनी म्हणजे आला बाहेर कावळा तशी हे विठाला विठाल चला आज या ठिकाणी वैकुंठवासी मला वाटतं गंगाधर रंगनाथ जाधव बाबांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांचे असणारे दोन्ही सुपुत्र शिवाजीराजे गंगाधर जाधव आणि बाळासाहेब गंगाधर जाधव, त्यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाधर जाधव. त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या आहेत. मला वाटतं पहिली कन्या आहेत अलका जिजाराम साबळे, दुसऱ्या कन्या आहेत द्रुपदा सुधाकर बनकर, तिसऱ्या कन्या आहेत सुनीता वाळू साबळे, चौथ्या कन्या आहेत शिंदूबाई खंजू सोनवणे, पाचव्या कन्या आहेत सरला ज्ञानेश्वर कांदळकर आणि 2 सुना आहेत सुरेखा आणि उमा. विठाला विठाला आणि लाभलेली सगळ्यांची उपस्थिती सरांच्या माध्यमातून आलेला योग झालेली सेवा जे काही दानपुण्य आहे ते जीवात्म्याला पुढच्या प्रवासात कामं येऊ. दादा साऊंड सिस्टीम खूप सुंदर दिली. तुला खूप 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 धन्यवाद. खूपच एकच नंबर धन्यवाद तुला देतो. झालेली सेवा सपूर्द करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर बाबली